आज आपण महाराष्ट्रातल्या अशा ठिकाणी जात आहे जिथं वनवासाच्या काळामध्ये रामाने बाण मारून सीता मातेच्या आंघोळीसाठी एक तयार केला होता झरा. तर जय शिवराय मंडळी, मी अर्जुन घेऊन आलो तुमच्यासाठी आज एक स्पेशल व्हिडिओ. आणि रोजच्याच प्रमाणे आज सकाळी सुद्धा मस्त पैकी एकदम स्टार्ट घेऊन टाकला जिम मध्ये जाऊन. आणि जिम मध्ये जाऊन सगळ्यात पहिले आपण चेस्टचा सेट मारून घेतला बरं का. आणि एकदम फ्रेश वातावरणामध्ये ना आपण जिम मधून बाहेर चाललोय. आणि मित्रांनो आपल्याला आहे ना आज डोंगरगणला जायचं होतं बरं का मित्रांनो. आणि डोंगरगणला आहे ना अहिल्यानगर मधलं जवळपास 90% पब्लिक जातं. आणि एवढं सगळं पब्लिक डोंगरगणला जाण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथला इतिहास आणि इथल्या पौराणिक कथा. आणि मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपण कसं काय माघार घेऊ. मग आपण पण आपले मित्र परिवार घेऊन ना आलो डोंगरगण मध्ये पाया पडण्यासाठी. आणि मित्रांनो या पायऱ्यावरून खाली उतरल्यानंतर ना मस्त असं महादेवाचं एक मंदिर दिसतं बरं का. आणि त्याच्या समोरच आहे ना एक हौद आहे बरं का पाण्याचा. आणि त्याच्या आतमध्ये मित्रांनो एक खड्डा आहे बरं का. ज्या खड्ड्यामध्ये जर का तुमचा रुपया गेला तर तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होता असं मानलं जातं. तसं तर या गोष्टीला शास्त्रीय मान्यता नसणारी, पण माझा 1 रुपया गेला म्हणलं मला तर या गोष्टीवर विश्वास मानावाच लागणार. आणि मग खड्ड्यामध्ये 1 रुपया टाकल्यानंतर ना मस्त पैकी आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आलो. मस्त पैकी तर बघू शकता मित्रांनो इतकं भारी वातावरण आहे. महादेवाची मूर्ती वगैरे पण इतकी मस्त आहे ना, एकदम भारी वाटतं मित्रांनो इथं आल्यानंतर. आणि मित्रांनो असं मानलं जातं की जेव्हा वनवासाच्या काळामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता इथे आले होते तेव्हा त्यांनी महादेवाची पिंड इथं स्थापन करून महादेवाची आराधना इथं केली होती. आणि मित्रांनो तुम्ही सुद्धा श्रावण सोमवार निमित्त डोंगरगण येथे दर्शनाला जात असाल तर आपल्या व्हिडिओला आहे ना जय श्री महाकाल कमेंट करा. आणि मित्रांनो आपल्या असेच नवीन भन्नाट व्हिडिओ बघायसाठी ना आपल्या आयडीला लवकरात लवकर फॉलो करून घ्या, व्हिडिओ लाईक करून घ्या, कमेंट मध्ये जय श्री महाकाल लिहायला विसरू नका.